नमस्कार, मी प्रमोद, तुमच्या फायनान्शियल घडामोडी सांगणारा मित्र। या आठवड्याचा राऊंडअप हा पूर्णपणे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाने ग्रासलेला आहे। मी नेहमी सांगत असतो की स्टॉकचे भाव हे 3 P वर डिपेंड असतात, परफॉर्मन्स, पॉलिसी आणि परसेप्शन। या 3 Pच्या बरोबरीने एक जिओ पॉलिटिकल सिच्युएशन हे देखील महत्त्वाचे फॅक्टर आहे। या वरचे 3 P जरी सध्या कॉन्स्टंट असले किंवा त्याच्यात काही फारसा बदल नसला तरी भारत आणि पाकिस्तानमधलं टेन्शन हे जिओ पॉलिटिकल सिच्युएशनवर डिपेंड या कॅटेगरीमध्ये मोडणारा आहे। या जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये शेअर बाजारमध्ये परिणाम होणार आहे हे नक्कीच होतं। गेल्या एका महिन्यात शेअर बाजाराने साधारण 8% रिटर्न दिला। ट्रम्पच्या विविध टॅरिफ धोरणांच्या धक्क्यानंतर बाजारात सावरत असतानाच हा भारत आणि पाकिस्तानचे टेन्शनचा प्रकार समोर आला आणि बाजार जवळपास 1.39% या गेल्या आठवड्याभरात पडला। फायनली थोडासा दोलायमान होता आणि पण आठवड्याभराचा रिटर्नचा जर का विचार केला तर निफ्टी आणि सेन्सेक्सचा तर 1.39% निगेटिव्ह रिटर्न्स आहेत एका आठवड्याचे। हालांकी तो महिन्याभराचा रिटर्न्स जवळपास 7.59 किंवा 7.6% आसपास होता। तर हा फरक पडत आहे। हे टेन्शन लवकर ईज होण्याची शक्यता नाही आहे, कारण की जरी काल सीजफायर अनाऊन्स झालं तरी इमिजिएटली 3 तासाच्या आत सीजफायरचं व्हायोलेशन झालेलं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपण शेअर मार्केटच्या अँगलनी किंवा फायनान्स वर्ल्डच्या अँगलनी कसा विचार करायचा? तर जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती येते तेव्हा डिफेन्सशी रिलेटेड जे स्टॉक्स असतात त्यांच्या ऑर्डर बुकमध्ये प्रचंड वाढ होती आणि त्या डिफेन्सच्या स्टॉक्समध्ये टेम्पररीली तेजी येते। आता आपल्याकडचं सगळ्यात मोठा डिफेन्सचा PSU म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड। त्याच्यानंतर विविध ॲम्युनेशन फॅक्टरीज आहेत पण त्या लिस्टेड नाही आहे। यानंतर जे काय बाकीच्या ज्या काही डिफेन्सच्या रिलेटेड लिस्टेड कंपन्या आहेत त्यामध्ये ड्रोनशी रिलेटेड लिस्टेड कंपनी आहे झेन टेक्नॉलॉजीज। त्याच्यानंतर भारत डायनामिक्स, भारत BEML लिमिटेड, आझाद इंजिनिअरिंग, पारस डिफेन्स, युनिमेक एरो आणि एमटार टेक्नॉलॉजीज या त्यांच्या पीर कंपनीज म्हणता येतील। तर या कंपन्यांचे ऑर्डर बुकमध्ये काय काय चेंजेस होत आहेत, किती त्याच्यात वाढ होत आहे हे पाहणं गरजेचं आहे। याच्याचबरोबर झेन टेक्नॉलॉजीज आणि डसॉल्ट म्हणून जे काही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून जी काही नागपूरच्या बुटीबोरीजवळ स्थापन झालेली आहे त्याच्या देखील ऑर्डर बुकला पाहणं गरजेचं आहे। हे टेम्पररी मेजर्स झालेले आहे। या टेम्पररी मेजर्समध्ये 1 to 3 मंथचा जर का व्ह्यू घेतला तर आपल्याला त्याच्यात काही पोझिशन्स घेता येऊ शकेल, पण त्याच्यासाठी थोडंसं तुलनात्मक अभ्यास व्यवस्थित करावा लागेल। तर या सगळ्या गोष्टींमध्ये शेअर मार्केटमध्ये त्याच्यात दुसरा जो काही सेक्टर पाहण्यासारखा राहील की सगळे शस्त्रास्त्र म्हणजे बेसिकली इंजिनिअरिंग प्रोडक्ट्सच असतात। तर इंजिनिअरिंग कंपन्यांच्या देखील स्टॉक्समध्ये त्यांच्या ऑर्डर्समध्ये काही फरक पडतो का हे बघावं लागेल। आणि लास्टला जे काय परिणाम होणारा सेक्टर आहे ते म्हणजे ऑइल सेक्टर। प्रचंड युद्धासाठी लागणारं तेल किंवा जे काही हेवी व्हेकल्स असतात लष्कराच्या आणि रणगाड्या असतात किंवा विमानांना लागणारं हायग्रेड फ्युएल असतं, तर यासाठी जे काही साठा असतो आणि तो साठा सतत मोठ्या प्रमाणात खपत असते या साठ्याला, तर यासाठी ऑइल कंपन्यांच्या देखील स्टॉक्स पाहण्याचं गरजेचं आहे। तर हे जिओ पॉलिटिकल टेन्शन्स आणि त्याच्यावर परिणाम होणारं जे काही चकमकी म्हणू आपण, युद्ध असं फॉर्मली कोणी जाहीर केलेलं नाही आहे, तरी देखील या चकमकीमुळे या 3 कॅटेगरीचे स्टॉक्सवर परिणाम होतील आणि या 3 कॅटेगरीच्या स्टॉक्समध्ये आपल्याला पोझिशन्स घेता येतील। बाकीच्या जे काही ट्रम्पच्या टॅरिफ घोषणेमुळे सध्या थोडीशी स्टॅबिलिटी आलेली आहे। 90 डेजचा त्याला पॉज झालेला आहे। त्या पॉजनुसार थोडंसं इंडिव्हिज्युअल त्यांच्या ट्रेड टॉक्स त्या देशांशी चालू आहे, त्यामुळे त्या फ्रंटवर थोडीशी शांतता आहे। तर या सगळ्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। हे पाहूनच आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे। जे काही सिप चालू आहे त्या सिपमध्ये काही कंटिन्युएशन ठेवायला हरकत नाही, पण विथ अ व्हेरी अलर्ट व्ह्यू ऑन द जिओ पॉलिटिकल सिच्युएशन्स आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। माझं हे थोडक्यातलं हे विवेचन आपल्याला कसं वाटलं ते मला नक्की सांगा। कॉमेंटमध्ये कॉमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना सहकाऱ्यांना हे शेअर करा। थँक्यू।